ताई, हे दुकान खूप चांगलं आहे. इथे ना मी मागे आली होती. मी घेतलं इथलं सामान. खूप चांगलं आहे. याच्यात पाहू आपण. हो का? चला मग लवकर घेऊ. अंधारही पडत आला. लेकरं त्रास देत असतील आईला. नाही नाही, त्या हातात काही नाही होत. चला चला, घेऊन घेऊ ना. आता आलो तर घेऊन तरी जाते, नाही तर मग होणारच नाही. आता या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझं तरी होऊन जाते. कार्यक्रम आहे म्हणून घेते. नाही तर मग काय, एकदा कार्यक्रम झाला की मग काय घ्यायला भेटते. रश्मी, बाईचं नाव काही विचार केला का? जय बाल विचारा लागत होतं काय काय नाही. हा, मग बरं झालं, ते सोपं जाते. काय तो ननद गिनदली विचारा लागत होतं कोणाले. नंदा गिंदा सांगतील ना. हो, ते सांगतो म्हणत ना. माय नंदाईचा काही फोन नाही आला, म्हणजे असा नावासाठी काही नाही आला. सांगतीन होती आल्यावर. तू सांग ना काय ठेवू. माले नाव तुले आवडतील का माय? मला यशोदा, गीता, रुक्मा असे नाव आवडतात. तुम्हाला माय बाई आजकाल ते जॉना मोन्ना सोन्ना डॉना असे नाव आवडतात माय बाई. काय हो मावशी. चांगले नाव सांगणं म्हणजे नवं नवं नाव सांगणं जरशेक. नवे नवे नाव आता तुम्ही शोधा बाई व. काय ना आता काही काही नाव नाही तर आपल्या मैत्रिणीला विचार. म्हणलं. बाळाच्या मावशी, आत्या, हा, काही मामी आहेत, काही काकू आहेत. सांगा ना नाव. हा, मोठी आई असतील, राग नका भरू. सांगा म्हटलं, आपल्या बाईसाठी एखादं नाव चांगलं सुचवा. आता शेवटी नाव ठेवणं मायबापाच्याच हाती असते. आपण कितीही सांगले तरी त्याला जे पटलं तेच ठेवतात ते. पण म्हणलं साजरं साजरं नाव सुचवा एखादं. आता रश्मीच्या पोरीचं आता बारशाच्या दिवशी नाव ठेवायचं नक्की करायला लागेलच ना. मग काय तर आता तर माहितीला काही म्हणतात, चिमी गोमी सोमी, पण एक नाव तर लागेलच ना. का तूच सांगतो माय बाई, कम्प्युटरच्या काळातली पोरगी. आजकाल माय लेकरच सांगतात की काय नाव सांग, काय नाव ठेवू तुला. हो बाई, तू सांगतो ना. माझी चिमूचं नाव काय ठेवा. माझी चिमूच बरी आहे. मावशी, अजून दे ना जरसा खाशिरा मले. आवडला का? पण मग संध्याकाळी तुला जेवण नाही जाणार ना, मग देऊ का अजून? दे ना, उशिरा जेवीन. तू तर बहिणीला वेळेवरच आणतं घड्याळाच्या काट्यावर. घड्याळाच्या काट्यावरच जेवत असतात काय? मग तुला सोपच दिसते. तुले टाइम पाहिजे जेवायचा, मोजूनच जेवायचं, मोजून वाजतात जेवायचं, असं सोपं असते काय? तुले काय आहे की बाई काही खाशीन तर लेकराले भारी जाते ते. मग जेवायचा टाइम असते घरी गेल्यावर. हा बा आता होतीच नाही, पण घरी गेल्यावर जेवणाचा टाइम ठेवायचा. तशी तुझी सासू काळजी घेतेच माय, पण तरी बी आपण आपली काळजी घ्याव. आपला जेवणाचा टाइम बरोबर ठेवा. आपल्याला असं आजकाल बचकल खाऊ नये, शिडपात खाऊ नये. गरम गरम करा आणि गरम गरमच खा आणि मोजूनच खा. असं आवडलं ते तर बसलं खात असं नसते. आंबट चिंबट खाऊ नये, तेलगटलं, जास्त तिखट, जास्त तेलगट जास्त खाऊ नये. बापा रे, आता किती दिवस मग पाणीपुरी काही खाऊ मावशी. भल्ली गेली पाणीपुरी खाणारी. खाऊ नको ते, तिखट पाणी असते, लेकराच्या घाटीशी येते. आता ते पाय जो लेकरू दूध पेते ते लोक मायले लय पथ्य पाळा लागत असतात. हे अशी रिकामे तोंड जिबीचे चोचले अजिबात नाहीत करायचे. मग कट्यानं घरचं खायचं. बरं, शिरा तो दे. हा तर घरचाच आहे ना. मस्त केला मावशी तुया. आवडला ना? थांब आणतो. हे घे बाई इथे ठेवतो. हा, आणतो. इकडे ये ना मा. आता ती कोण बसली. ये इकडे ये. ये दादा भाकाचा लाडू खाते. तू खात का लाडू? लाडू खात? ये मी तुला लाडू देतो. ये. हो, तू ये इकडे. काय बोलतो, दात दुखते म्हणतो का काय म्हणतो तो. ये इकडे. बरोबर दादा बाय बरं कसं शहाण्यासारखा बसला. ये मी तुला देतो एक लाडू. दादा खा रे बाबू, लाडू खा. बाई ले देतो मी. येऊ बाई. मम्मी, पाहिजे लेकर काय करून राहिले. ए बाई, तिथं का बसली? ये वर बस आजी जवळ इथं. हो ना, तर ती बसली ते काही नाही गोष्टी करू राहिली मा संग. तू जाय अंग टाक पाय तुम्ही लेकरायले. अगं मम्मी, लेकर का गरीब आहेत का ते? जाते इकडे तिकडे लागीन गिगीन काही माय. कधी येते हो मोहिनी ताईन वहिनी? आता बाई ते तिकडे जाऊन राहिले ते दादानं ते कार्यालय बुक केलं की नाही, ती दाखवतो म्हणे त्याइले. पण येईल काही घ्यायचंही होतं सामान, तर ते घेऊन घेऊन येतील माय बाई आता.
तू जाय बाई जोड अंग टाक जाय. मी पाहतो लेकरायले राहून राहिले लेकर काही त्रास देत नाहीत. नाही तसे आहेत लेकरं गरीब आहेत, पण बायजो लागू गिगू नको देऊ त्याला काहीच. हा ओ बाई ये बाबा आजी जोड बस बाई वर खाली बसून ये बाबा, तसं थंड आहे. ये बाई वर. दादा काय खाऊन राहिला? आनंदा काय खाता? डाळू डाळू. अरे बापा रे डाळू खाते. आजी ना त्याला बाबूले डाळू. हा मग बाई बाई घे ना डाळू ये. रश्मी तुला आवाज बसून राहिला, तुले म्हणू ना. हा ते उलटीच्या दिवशी थंडीची ही नको करू, कानाले बांधत नाहीस काही नाही. रश्मी कसं सांगाव तुले, आता स्वेटर कोण नाही घातलं? हा कानाला नाही बांधत काही नाही. हा बाय आवाज बदलून राहिला, तुला सर्दी येते. हा तुला सर्दी आली की ते पोरीले सर्दी येईन. ते लेकरू बिमार पडलं की मला ते साऱ्यात जास्त काळजी तर सासूचीच वाटते माय बाई. ते बाईले करानच सापडे म्हणेन की नेलं आणि बिमार पाडलं आमचं लेकरू. ऐक ना बिचारे रश्मी, बांध ना कानाले. हिंडई बाई साऱ्या घरभर. बोली बाई ती नशी काही हिंडत नसते माय बाई. हा काही नाही होत ना बाई, सर्दी नाही येत. ते तसाच मी झोपली होती ना म्हणून आवाज असा झाला असेल. काही नाही होत, तू नको काळजी करू. पायजू लेकरेले हा मी अंग टाकतो. बाई ये बर बाई इकडे, आजी जवळ बस बर बाई वर. असं खाली नाही बसू बापा, मुंगी गिंगी डशीन माय तुले. येत बाई आळू बाळून बापले का साळू काय बोलते काय सांगा बाई, काही कळत नाही निरा. आणि बटर 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 सुरूच. काय बोलते काय नाही पाला तुलाच काय ते. ये बरं इकडे, ये बरं माझोळी आहे. ये नाही तर मग आता मी भूर चालली जातो. चाल रे बाबू आनंदा आपणच जाऊ भूर. लाडू खाऊन टाकतो मग आपण भूर जाऊ. इले नेतच नाही मी, येत नाही ना हे मला जवळ. ये बाई ये आजी भूर नेते मग ये मी घेऊ का तुला? रश्मी उचलू नाही बाय बाई. काही बोलतो का व कायच करा माय रश्मी, उचलू नाही बाई. नाही उचलत नाही तिले. जाय बरं तू बाई जोड जाय बरं, मावशी आहे ना ती. जाय तू अंग टाक, मी पाहतो लेकरायले. लेकरं काही नीट राहतात मस्त. लावेला दरवाजा काही नाही दसत मुंग्या गिंग्या कुठच्या आल्या, घर झाडेलाय पुशेलाय. आता तेही येतील दोघी जणी. दादी डालू खातो ना? हो खाय खाय डालू खाते मा बाबू. खाय मा खाय, ते शहाण व मा पोरगा लाडू खाते. आधी दादी म्हणते मले रश्मी, दादी म्हणते दादी. हो लयच हुशार आहेत ना लेकर. आई शायनी आहेत की नाही, राहतात की नाही. मोहिनी ताई तिथेही कुठे गेल्या ना तर घरी राहतात ते मम्मी जवळ. काहीच आटेल नाहीत लेकर, मस्त राहतात. तू खाते डालू? दादी डालू खाता तू? ओ मम्मी मी नाही खात, मी जेवली. तू खा तू. मा बाबूने खाल्लं की आधीच पोट भरलं. ते पाहिजे कशी बसली. येत नाही का तू बाई, ऐकत नाहीस का तू, लाडू खात नाहीस का तू? मग मी तुला बाहेरच नेत नाही. एका बाई संग मी कट्टीच घेतो आता. मा दादाच, मी एका दादाचीच आजी हव फक्त. ये रे बाबू ये, मीच तालीच आजी हव फक्त. बेंडकी उभी राहून चालणं अशी बेंडकी सारखी उड्या मारती ही. ऐदी आहे पाहिन कशी येऊन राहिली आई. तिला वाटते दादाची आजी आहे. नाही जाय ना आजी जोड, ताली आजी आहे ते. दादा मला बेंटेक्स मध्ये पूर्ण सेट बघायचा होता. वहिनी आधी सेटच बघता ना का मंगळसूत्र? नाही मला पूर्ण सेटच घ्यायचा आहे, पूर्ण सेटच. तुम्हाला घ्यायचं आहे का मोहिनी ते मंगळसूत्र? नाही बाबा मला नाही घ्यायचं. 1 ग्राम गोल्ड मध्ये येते का दादा हे? हो प्युअर 1 ग्राम गोल्ड मध्ये येणार. आणि भरपूर अशा डिझाईन्स आहेत आपल्याकडे. पट्टापोत, कंठमाळ, वेगवेगळे नेकलेस, हाय नेक नेकलेस आणि लांब हार वगैरे सर्वच आहेत. कशातून दाखवू तुम्हाला? नाही मला असं बारीक डिझाईन मधून दाखवून द्या ना. 2-3 डिझाईन दाखवा मला. मला मंगळसूत्र पण घ्यायचं आहे आणि नेकलेसचा सेट पण घ्यायचा आहे. तर बघूया जे आवडलं ते. ठीक आहे, हे बघा मंगळसूत्राच्या काही डिझाईन्स आहेत आणि नेकलेसचे पण आहेत, पाहून घ्या. दादा याची गॅरंटी राहते का, म्हणजे असं काळं वगैरे नाही पडणार का हे? अरे काय ताई, 1 ग्राम गोल्ड आहे नाही, सोनं आहे ना याच्यात. काळं वगैरे काहीच नाही, डेली यूज केलं तरी चालते, गॅरंटी आहे. 20 वर्षापासूनचा विश्वास आहे, 20 वर्षाच्या आधीच दुकान आहे आमचं. अजिबातही काळं वगैरे पडत नाही. हो ताई मी यांच्याजवळून नेलं होतं आधी एकदा, छान निघाल. दादा मी आधी नेलं होतं तुमच्याकडनं, बांगड्या नेल्या होत्या मी. चांगल्या निघाल्या म्हणून परत आली. हो गिराईक एकदा आलं, एकदा वस्तू वापरली की परत येतेच, गॅरंटी आहे ना. बघून घ्या तुम्हाला काय डिझाईन पाहिजे तर. आणि ही बघा, हे एक पट्टापोत मध्ये येते, खूप ट्रेंडिंग मधली डिझाईन आहे ही. अरे हो वहिनी ही बघा किती छान आहे. हो ना, हे छान दिसेल तुम्हाला. हो छान आहे ना. नाही मला हे याच्यातला हा आवडून राहिला.
दादा हातात घेऊन बघू शकते का? बघा बघा. हा बघा ताई, हे जे बारीक वाला छोटं मंगळसूत्र म्हणून आपण एकदा घालू शकतो असंच कधी काढी. आणि सेट घालायचं असलं तर छोटं मंगळसूत्राचा मोठं आणि हा नेकलेस पण घालू शकतो, म्हणजे पूर्ण सेटच होऊन जातो ना. हो, छान आहे पण. एक एक पण घालू शकता तुम्ही हे, आणि सर्वच घालायचं असलं तसं पण घालू शकता. हो ना, मला पाहायला पाहायला आवडले हे. छान आहे ना हे. घेऊन टाकते हा सेट. आवडलं ना का आणखी काही डिझाईन बघायच्या होताई? नाही वहिनी, मस्त तर आहे बाई. आवडला तर खरी, मलाही आवडला. खूप मस्त आहे. मस्त डिझाईन मिळतात हो तुमच्या इकडे. बापरे, छान आहेत. दादाला दाखवावं लागेल का मग? दादाला फोन करावा लागेल ना मग? का बिल करून घेतलं तर चालते आपण? नाही नाही, ते बोलले तुम्ही बिल करून घ्या म्हणत आणि सांगून द्या, मग ते येतील पेमेंट करायला. आपण करून घेऊ सर्व. ते तिकडून काही सामान घेऊन येतात तोपर्यंत. ताई, तुम्हाला हे मंगळसूत्र आवडलं तर घ्या ना मग तुम्ही. छान दिसते तुम्हाला. हा नाही हो, माझं सोन्याचंच तर आहे. नाही, हे नाही घेत मी. सोन्याचं तर माझ्याही जवळ आहे. माझ्याजवळ का सोन्याचं नाही आहे का? पण आपण नेहमी नेहमी सोन्याचं थोडी घालतो. हे कसं घातलं खराब झालं काय पडलं काय एवढं काही भीती नाही. 1च ग्रॅम जाईल. आता सोनं किती महाग झालं. माझं मंगळसूत्र 45 ग्रामचं आहे म्हटलं. 45 ग्रामचं मंगळसूत्र इकडे तिकडे घालून जायला रात्रीच्या कार्यक्रमात म्हणा का कुठे घालायला भीतीच वाटते ना आता. म्हणून म्हटलं हे असं घेऊन टाकते एकदाच. हो बिचारा वहिनी, हेही बरोबर आहे. हं. नाही, हे मंगळसूत्राची डिझाईन चांगली आहे की नाही? हा छान आहे, म्हणून तर म्हटलं घ्या घेऊन. आणि इथली गॅरंटी आहे ना, मला माहिती आहे ना, मस्त निघतात वस्तू. मी बांगड्या नेलेल्या आहेत ना इथनं, खूप चांगल्या निघाल्या. मी तर डेली घालते, काहीच नाही झालं त्याला. हो ना बाई. 1 ग्रॅमही सोनं म्हटलं तरी केवढाचा होईल? 12-13 हजाराचा. जास्त. बापरे, एवढे थोडे पैसे आहेत माझ्याजवळ. आणि एक थोडी घेणार आहे मी, 2 घ्या लागतील ना मला. रश्मीसाठी नाही घ्या लागेल. राहू दे बाई. म्हणून पाहू का त्याला, नाही तर देतीन का पैसे? म्हणू का 25,000 द्या म्हणून, माझ्या फोनवर पाठवा म्हणून. छान आहेत पण मंगळसूत्र. काय विचार करून राहिला? आवडला असेल तर घ्या ना घेऊन. पैशाचा विचार करून राहिला का काय? तुमचा दादा सोबत असल्यावर काय एवढं टेन्शन आहे? दादा सोबत आहे, वहिनी सोबत आहे, मग काय आहे? घ्या घेऊन. दादा, हे पॅक करा. आणि याचे किती झाले ते सांगा. ठीक आहे. नाही नाही नाही, 2 मिनिटं थांबा. वहिनी, मला घेतलं ना तर 1 नाही 2 घ्यायला लागतात. रश्मीसाठी पण घ्यास लागते. कारण मी एकटी काहीच नाही घेत. आम्ही कुणी घ्यायचं असलं की दोघी जणी आणतोय. ते गेली कुठं काही घ्यायचं असलं की माझ्यासाठी आणते. मी गेले की तिच्यासाठी घेऊन येते काही. मग मी घेईल आणि तिला नाही. हं. मी 1 मिनिट, एक फोन लावते फक्त. पकड जा वहिनी हे. हां, हॅलो. हां, कुठं कंपनीत आहे का? हो. का बरं, काय झालं? नाही, काही नाही. इकडे ना मी वहिनीसोबत शॉपिंगला आली होती. तर त्या वहिनीनं ना मस्त नेकलेस, हार, मंगळसूत्र असे घेतले 1 ग्रॅम सोन्यात. मस्त मस्त मंगळसूत्र आहेत. घेऊ का हो मी? आता काय निघाला लागतं? तुझं जो सोन्याचं मंगळसूत्र नेलं ना, तो सोनं नेलंय ना घालायला तिथं. अहो, ते आता नाही ना. तसं म्हणजे आता सोनं किती महाग झालं. नेहमी नेहमी सोनं घालायले लॉकरमधून आणायला तरी परवडते का? हां, असं जर घेतलं तर हे कसं कुठे घातलं चालते? आणि विशेष म्हणजे नकली नाही दिसत ना, सोन्याचंच दिसते ना. 1 ग्रॅम सोनं आहे ना त्याच्यात. आणि काळही नाही पडत आणि काहीच नाही. मस्त आहेत. हं, वहिनीनं तर सगळंच घेतलं. छोटं मंगळसूत्र, मोठं मंगळसूत्र, नेकलेस, कानातले सेटच घेतला त्यांनी. हं, तर घेऊ का म्हटलं? 2 घेऊन टाकते. 1 रश्मीसाठी आणि 1 माझ्यासाठी. तेवढे पैसे करता का गुगल पे माझ्या फोनात? असं असं म्हणजे सगळं झालंय, सगळा भात शिजला, ताट वाढणं चालू आहे नाही. घेतलंय, डिझाईनी पाहिल्या. बरं ठीक आहे, किती पाठवा लागतात? अहं, आता सोन्याच्या भावानुसार पाठवा ना. आता 1 ग्रॅम सोन्याचे पैसे घेतीलच. आणि त्या डिझाईनची घेतील ना काही. तर 30,000 पाठवा जसे कमी जास्त. 30 पाठवा, 30. राहिले तर राहतात माझ्याजवळ तेवढे. बापा बापा बाप, 30,000? काय मोहिनी, कोण काय घेतलं की चाललं घ्यायला? काय मग? बरं ठीक आहे, पाठवतो. थँक्यू हां, थँक्यू थँक्यू. आणि सध्याच घरी मम्मीला काही सांगू नका हां. मग मी शांततेनं घरी आली की दाखवील मम्मीला. नाही तर जाऊन सांग अजून. बरं बरं ठीक आहे. मुलीकडे काय म्हणतात? तेल आणलं का सोबत?
नाही नाही, पोरं घरीच आहेत. रश्मी आहे, आई आहे, पोरायला घरीच ठेवलं. बरं ठेवते हा, आम्ही इथं दुकानातच आहे. मग घेऊन टाकते दोन हा. लवकर पैसे टाका माझ्या फोनात हा. हो ठेव फोन, करतो मी गुगल पे. पाठवली बाई. चालते, आता घेऊन टाकते. वहिनी, याच्यातलंच असं दुसरं डिझाईन आहे का विचारा बरं त्यांना. मला पण घ्यायचंय, घेते मी पण. पाहुण्यांना फोन केला होता नाही काय मोहिनी ताई? आ, तुमचा भाऊ सोबत आहे ना? एवढं काय आहे, काय म्हणतील ते दादा? नाही हो, तसं काही नाही. पैशासाठी नाही हो वहिनी, पण तसं विचारून घेतलं ना, एवढं घ्यायचंय म्हणून असं. पैसे नाही, पैसे माझ्या गुगल पे मध्येच असतात ना. माझ्या गुगल पे मध्ये पैसे नाही मागितले. बघा ना, आहेत का डिझाईन अजून? तर एक रश्मीसाठी पण बघते. दादा, या मंगळसूत्रामध्ये आणखी आहेत का डिझाईन? याच्यामध्ये बघा. आणि हे तुमच्या हातातलं ते घ्यायचंय का तुम्हाला, म्हणजे फिक्स केलंय का तुम्ही? हो हो, हे फिक्स झालंय. त्याच्यातली एक डिझाईन दाखवा आणखी, ते पण घ्यायचंय. ठीक आहे ठीक आहे, याच्यात तर भरपूर डिझाईन आहेत ताई. हे बघा, याच्यातली जुळती मिळती, फक्त पेंडॉल मध्ये थोडासा फरक. हा हा, असंच सारखं सारखं चांगलं दिसते. हा चालते. हे दोन करा. झालंय का? हो झालंय, बिलच करून राहिलं होतं. झालं का तुमचं तिकडचं सामान घेणं? हो हो झालं माझं. काय काय घेतलं? मोहिनी ताई तू नाही घेतलं काही? बाबा बाबा, मग पद्मा एवढं घेतलं का तू हे? नाही हो, रश्मीचं, मोहिनीताईचं आणि माझं तिघींचं पण आहे. बरं बरं. दादा, हो बाई, अजून पाहायचं आहे का तुला काही? पाय ना मग, पाय. घे ना, अजून काय घ्यायचं असतील ते घे ना मग. हे पाय ना, तो भाऊजाईनं पाय ना किती घेतलं. शिक जवळ तिच्या जवळून. एक एकच घेतं का तू? घे अजून तू. नाही दादा, म्हटलं त्या दोन मंगळसूत्राचं बिल वेगळं कर जा आणि हे वेगळं कर जा. हा, जा जा गाडीत बसा, जा करतो मी ते सगळं बरोबर, आणतो मी ते. झालं ना तुमचं सिलेक्ट, झालं ना ते करणं? काही बाकीचं काही पाहायला लागत नाही ना, ते सगळं घेतलं ना पाहून? ते बरोबर आहे काही तुटेल टाटेल काही? नाही नाही, त्याच्या समोरच म्हणता का ते भाऊ पाहतात ना.